श्री गुरुचरित्र कथासार समारोप अध्याय 53. श्री गणेशाय नमः. सिद्धांनी नामधारकांना श्रीगुरूंचे परमपवित्र चरित्र सांगितले. ते ऐकून त्यांचे मन ब्रह्मानंदी निमग्न झाले. त्यांना भावावस्था प्राप्त झाली. अष्टसात्विक भाव दाटून आले आणि श्रीगुरूंविषयी वाटणारी प्रेमभक्ती अश्रुरूपाने डोळ्यांतून पाझरू लागली. ते पाहून सिद्धांना मोठे कौतुक वाटले. त्यांनी नामधारकांना आलिंगन दिले. त्यांना प्रेमाने कुरवाळले व म्हणाले, वत्सा, भानावर या. ही तुमची भावावस्था कायम राहिली तर मी तुम्हाला जे ज्ञान दिले आहे ते तुमच्या हृदयात बंदिस्त होऊन राहील. मग लोकांचा उद्धार कसा होणार? म्हणून अंतःकरणात श्रीगुरूंविषयी दृढ भक्ती ठेवून विहित कर्माचरण करत रहा. तुम्ही श्रीगुरूंचे चरित्र जाणून घेण्याची सदिच्छा व्यक्त केलीत, म्हणूनच तापत्रयाचे हरण करणारी अनुपम अशी अमृतवाणी माझ्या मुखातून प्रगट झाली. आता हेच गुरुचरित्र तुम्ही लोकांना सांगा. या सेवेने श्रीगुरू तुमच्यावर नित्य प्रसन्न राहतील. त्यांच्या प्रसादाने संसारी जीवांना दिलासा मिळेल. ते ऐकून नामधारकांनी डोळे उघडले. सिद्धांना हात जोडून नमस्कार केला व म्हणाले, गुरुवर्य, तुम्ही अतिशय कृपावंत आहात. आम्हा भक्तांचा आधार आहात. श्रीगुरुचरित्र म्हणजे परमामृत. श्रीगुरुचरित्र म्हणजे आनंदाचा अक्षय ठेवा. ते कितीही ऐकले तरी मनाचे समाधान होत नाही. आता एकच विनंती आहे. अनेक औषधींचे सार काढून एकच बहुउपयोगी रसायन बनवावे, तसे समग्र गुरुचरित्र पहिल्या अध्यायापासून 52व्या अध्यायापर्यंत सारांश रूपाने सांगा, म्हणजे श्री गुरूंच्या सर्व लीलांचे विहंगमावलोकन होईल. त्यांची प्रार्थना ऐकून सिद्धांना आनंद झाला. त्यांनी सर्व कथांची अध्यायवार उजळणी केली व म्हणाले, शिष्य, श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराज आपल्या भक्तांना पूर्वीप्रमाणे आजही दर्शन देतात. तुमच्या विनंतीवरून मी तुम्हाला श्रीगुरु चरित्राची अवतरणिका सांगितली. त्या कथांच्या नुसत्या स्मरणानेही भक्तांची कार्य होतील. त्यानंतर नामधारकांच्या विनंतीवरून सिद्धांनी त्यांना श्रीगुरु चरित्राचे नित्य पठण कसे करावे, सप्ताह पारायण कसे करावे, त्या काळात आचरण कसे असावे, पूजन नामस्मरणादी कर्मे कशी करावीत, उद्यापन कसे करावे याबद्दल सविस्तर माहिती सांगितली. तेव्हा गुरुदेव, माझ्या सर्व कामना पुरवून तुम्ही मला अगदी कृतकृत्य केले आहे, असे म्हणून नामधारकांनी त्यांना साष्टांग नमस्कार केला. श्री गुरुचरित्र कथासार अध्याय 53 समाप्त.